जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हे केवळ एक संयोग नाही, हा संकेत आहे की तुमच्या जीवनात लवकरच मोठा सकारात्मक बदल होणार आहे। कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल। जर तुम्ही कोणत्याही अडचणीत, आर्थिक संकटात, आरोग्य समस्यांमध्ये किंवा कौटुंबिक वादांमध्ये अडकले असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांशी संबंधित अशी एक पद्धत सांगणार आहोत जी फक्त 11 मिनिटात तुमच्या जीवनात बदल घडवू शकते। म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि सांगितलेले उपाय अंमलात आणा। हे तुमचे नशीब बदलू शकते आणि तुमच्या समस्या दूर करू शकते। स्वामी समर्थांचे चमत्कारी मंत्र आणि उपाय। जर तुम्हीही स्वामी समर्थांची कृपा मिळवू इच्छित असाल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल तर खालील पद्धत अवलंबा। 1. 11 मिनिटांचा मंत्र जप। दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 मिनिटे या मंत्राचा जप करा। जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मंत्र जपाच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा। शक्य असल्यास तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ठेवा आणि जपानंतर ते पाणी प्या। हे पाणी सकारात्मक ऊर्जेने भरले जाते आणि आरोग्यविषयक समस्या दूर करते। जप करताना मन शांत ठेवा आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा। 2. 11 बुधवारांचे व्रत। जर तुमच्या आयुष्यात सतत समस्या येत असतील तर सलग 11 बुधवार व्रत ठेवा। या दिवशी फक्त फलाहार करा आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा। व्रताच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करा, कारण हा रंग समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे। मंदिरात जाऊन स्वामी समर्थांना बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा। संध्याकाळी 11 नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा। यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते। 3. स्वामी समर्थांचा विशेष चमत्कारी उपाय। घराच्या पूजास्थळी स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा। प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांना नारळ अर्पण करा आणि 11 वेळा स्वामी समर्थ लिहून पूजास्थळी ठेवा। घरात दररोज कापूर लावून आरती करा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। जर व्यापारात समस्या येत असतील तर दुकान किंवा ऑफिसमध्ये स्वामी समर्थांचा फोटो ठेवा आणि दररोज धूप दीप करा। जर धनसंकट असेल तर झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर ओम हरी श्री लक्ष्मी नारायणाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा। 4. रोगमुक्तीसाठी विशेष उपाय। जर एखादा व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल आणि औषधांचा प्रभाव होत नसेल तर हा उपाय करा। एका तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात तुळशीची पाने टाका। स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 21 वेळा जप करा। हे पाणी रुग्णास द्या, यामुळे केवळ शरीरच नव्हे तर मानसिक तणावही दूर होईल। 5. कर्जमुक्तीसाठी अचूक उपाय। ज्यांच्यावर कर्जाचा भार वाढत आहे आणि प्रयत्न करूनही कमी होत नाही, त्यांनी हा उपाय करा। प्रत्येक मंगळवार आणि शनिवार स्वामी समर्थांच्या नावाने तुपाचा दिवा लावा। 11 वेळा जय जय स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। घरात लाल रंगाचा वस्त्र ठेवा आणि त्यात 21 कवड्या बांधून पूजास्थळी ठेवा। 21 दिवस त्याला हात न लावता ठेवा आणि 22व्या दिवशी एखाद्या मंदिरात दान करा। असे केल्याने कर्ज कमी होण्यास मदत होईल आणि धनप्राप्ती सुरू होईल। 6. कौटुंबिक समस्यांपासून मुक्तीसाठी। जर घरात सतत वाद होत असतील किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची कमतरता असेल तर हा उपाय करा। रोज संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। घराच्या मुख्य दारावर हळद व गंगाजल शिंपडा। स्वामी समर्थांचा भजन ऐका आणि घरातील सदस्यांनाही सहभागी करा। प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण कथा करा किंवा स्वामी समर्थांची आरती करा। यामुळे कुटुंबात प्रेम वाढेल आणि वाद संपतील। 7. संतती प्राप्तीसाठी। ज्या स्त्रियांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हा उपाय करा। प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची पूजा करा आणि केळीच्या झाडाखाली दिवा लावा। 11 वेळा ओम श्री हरी क्लीम नमः मंत्राचा जप करा। गरजू मुलांना अन्नदान करा आणि पिवळी वस्त्रे दान करा। लवकरच शुभवार्ता मिळेल। स्वामी समर्थ केवळ एक संत नव्हेत तर ते एक दैवी शक्ती आहेत। त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे। जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि स्वामी समर्थांचे नाव प्रत्येक घरात पोहोचवा। जय जय स्वामी समर्थ। हा व्हिडिओ केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी तयार करण्यात आला आहे।
या व्हिडिओमध्ये दिलेले उपाय, मंत्रजप, पूजाविधी आणि टोटके हे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय, आर्थिक किंवा कायदेशीर सल्ल्याचा दावा करत नाही. कृपया लक्षात घ्या. 1. आरोग्य समस्यांसाठी व्हिडिओतील उपाय वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. कोणत्याही आरोग्यविषयक समस्यांसाठी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2. आर्थिक समस्यांसाठी जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर योग्य सल्लागार किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. 3. व्यक्तिगत श्रद्धा. येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे पूर्णतः तुमच्या वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून आहे. 4. कायद्याचे पालन. कृपया कोणत्याही धार्मिक विधी करताना स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करा. हा व्हिडिओ कोणालाही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी किंवा चुकीची माहिती देण्यासाठी नाही. हा केवळ स्वामी समर्थ यांचे भक्त आणि आध्यात्मिक जाणीव असलेल्या लोकांसाठी प्रेरणादायी माहिती म्हणून उपलब्ध आहे. जय जय स्वामी समर्थ.